नमस्कार, सुहाणी किचनमध्ये आपले स्वागत आहे। मुरमुरे उकळत्या पाण्यामध्ये घालून तर पहा, एक नवीन आणि युनिक अशी रेसिपी आज आपण पाहणार आहोत। चला तर मग लगेचच रेसिपीला सुरुवात करूया। तर इथे मी 1 वाटी मुरमुरे घेतलेले आहेत आणि उकळतं पाणी घेतलेलं आहे। म्हणजे एका कढईमध्ये पाणी ठेवलं आहे आणि ते छान असं बॉईल करून घ्यायचं आणि त्यानंतर 1 वाटी मुरमुरे यामध्ये घालून घ्यायचे आहेत। तर मुरमुरे आपल्याला व्यवस्थित असे सॉफ्ट होईपर्यंत व्यवस्थित शिजवून घ्यायचे आहेत, बॉईल करून घ्यायचे आहेत। पटकन असे हे सॉफ्ट होतात, नरम होतात। तर इथे पाहताय तुम्ही एक छान अशी उकळी आलेली आहे आणि आता हे मी एका चाळणीमध्ये मुरमुरे सर्व काढून घेते। तर इथे एका चाळणीमध्ये काढून घेतले। आता थंडसुद्धा झालेले आहेत। आता थंड झाल्यानंतर एक मिक्सरचं भांडं घ्यायचं आणि त्यामध्ये हे सर्व मुरमुरे काढून घेतलेत। तर यामध्ये 1 वाटीवर रवा घालायचा आहे। तर इथे तुम्ही कोणताही रवा घेऊ शकता, जाड घ्या, बारीक घ्या, असं काही नाही आहे। तर इथे मी जाड रवा घेतलेला आहे। आता यामध्ये अर्धी वाटी दही घालायचं आहे। तर दही इथे जास्त आंबट असेल तर थोडंच घालायचं आणि कमी आंबट असेल तर इथे मी अर्धी वाटी घालून घेतलं आहे। पाणी घालून हे व्यवस्थित आपल्याला मिक्सरमधून बारीक वाटून घ्यायचं आहे। तर इथे पाहताय तुम्ही छान असं इथे बारीक मी वाटून घेतलं आहे। आता हे एका मोठ्या बाउलमध्ये काढून घेतलं आहे आणि यामध्ये पाणी घालायचं आहे। जर मिक्सरचं भांडं होतं त्यामध्येच मी थोडंसं पाणी घालून ते फिरवून घेतलेलं आहे आणि ते पाणी यामध्ये मी घालून घेतलं आहे। पाणी घातल्यानंतर हे व्यवस्थित असं छान असं चम्मचने व्यवस्थित एकजीव करून घ्यायचं। आता व्यवस्थित एकजीव करून घेतल्यानंतर यावरती आपल्याला झाकण ठेवून हे 20 मिनिटासाठी बाजूला ठेवूया। तर 20 मिनिटं झालेली आहेत आणि आपलं हे बॅटर आहे ते थोडंसं घट्ट झालेलं आहे, हे ते पाहताय तुम्ही। कारण यामध्ये आपण रवा घातलेला आहे, तर रवा पाणी पूर्णपणे खेचून घेतो, त्यामुळे यामध्ये मी अजून अर्धा पेला पाणी घालून घेतलं आहे। पाणी घातल्यानंतर परतलं हे व्यवस्थित असं छान असं चम्मचने एकजीव करून घ्यायचं। एकजीव करून घेतल्यानंतर यामध्ये चवीनुसार मीठ घालून घेते। मीठ घालून घेतल्यानंतर हे छान असं परतलं एकजीव करून घ्यायचं। तोपर्यंत चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवरती क्लिक करा, म्हणजे माझे नवनवीन व्हिडिओ तुम्हाला पाहता येतील। आता आपल्याला पाव चम्मचभर इथे खाण्याचा सोडा घालायचा आहे आणि वरून 1 चम्मचभर पाणी घालून सोडा आपल्याला ॲक्टिव्ह करून घ्यायचा आहे। तर सोड्याच्या ऐवजी तुम्ही इनो जरी पाव चम्मच घातलात तरीसुद्धा चालेल। तर हे आपलं बॅटर छान असं तयार झालेलं आहे। तर लगेचच आपल्याला याचं उत्तप्पा तयार करून घ्यायचं आहे। तर त्यासाठी गॅसवरती तवा गरम करायला ठेवला आहे। तवा छान गरम झाला, त्या तव्याला तेल लावून घ्यायचं थोडंसं आणि त्यानंतर 1 ते 2 पळी बॅटर तव्यावरती घालून घ्यायचं। बॅटर घातल्यानंतर व्यवस्थित असं स्प्रेड करून घ्यायचं, जास्तसुद्धा स्प्रेड करायचं नाही आहे। तर हा उत्तप्पा आपण बनवणार आहोत, तर त्यासाठी इथे मी किसलेलं थोडंसं गाजर, किसलेलं थोडंसं बीट, थोडीशी कोथिंबीर घालून घेते आणि थोडासा टोमॅटो घालून घेते, थोडासा कांदा घालायचा, म्हणजे हे जे उत्तप्पा आहे ते चवीलासुद्धा खूप छान लागतं आणि दिसायलासुद्धा खूप सुंदर दिसतोय। तर यावरती मी थोडंसं पावभाजी मसाला भुरभुरून घेते। तर तुमच्याकडे पावभाजी मसाला नसेल तर तुम्ही सांबार मसाला इथे घातलात वरून तरीसुद्धा चालेल, म्हणजे चव अजूनच छान लागते। तर गॅसचा फ्लेम इथे लो ठेवायचा आहे आणि लो फ्लेमवरतीच आपल्याला हा उत्तप्पा तयार करून घ्यायचा आहे। तर इथे तुम्ही पाहताय छान असा आपला उत्तप्पा तयार झालेला आहे। तर अशाच पद्धतीने इथे मी 2 ते 3 उत्तप्पे तयार करून घेतलेले आहेत। चवीला खूप छान लागतात हे उत्तप्पे। तुम्ही विश्वास ठेवणार नाहीत की
1 वाटी मुरमुऱ्यापासून हे झटपट असा हा नाश्ता आपण मुलांना डब्याला देऊ शकतो किंवा तुम्ही आता शाळासुद्धा सुरू होणार आहेत तर हा सकाळच्या गडबडीमध्ये नाश्ता तुम्ही मुलांना देऊ शकता. खरंच खूप छान होतो हा नाश्ता. तर माझ्या पद्धतीने मुरमुऱ्याचा उत्तप्पा करून पहा, खूप मस्त होतो. आणि इथे तुम्ही पाहताय छान असा मऊ लुसलुशीत मुरमुऱ्याचा उत्तप्पा आपला तयार झालेला आहे. तर हा उत्तप्पा तुम्ही नारळाच्या चटणीसोबत खाऊ शकता. रेसिपी तुम्हाला कशी वाटली ते कमेंटमध्ये नक्की कळवा. आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सुहानीज किचनला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.